ठीक आहे. जेवढा पण पार्ट पाहिला, तो सगळा आपण थेरॉटिकल पार्ट पाहिला पूर्ण. स्टार्टिंग फ्रॉम युअर इंट्रोडक्शन, स्कोप अँड हिस्ट्री ऑफ फार्माकोग्नोसी. नंतर सेकंड चॅप्टर पाहिला आपण क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स. तिसरा पाहिला अडल्ट्रेशन अँड इव्हॅल्युएशन. ओके. आणि चौथा आता जो संपवला, तो मोठा टॉपिक होता आणि इम्पॉर्टंट पण होता. दॅट इज द अल्कलॉइड ग्लायकोसाइड, टर्पेनॉइड व्होलेटाइल ऑइल्स, टॅनिन्स अँड रेझिन्स. बरोबर. तर हे एक बेसिक थीम आपण पाहून घेतली सगळ्यात अगोदर. तर एकदा परत इंट्रोडक्शनच्या चॅप्टर कडे मी तुम्हाला एक शॉर्ट इंटरव्ह्यू घेऊन जातो. आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं की क्रूड ड्रग्स असतात. ओके. क्रूड ड्रग्स काय आहेत तुमचे, त्याच्यात फक्त आपण कलेक्शन आणि ड्राईंग प्रोसेस केलेली. ओके. तर ह्या कलेक्शन आणि ड्राईंग केल्यामुळं ते आपण ऍज इट इज वापरतो हर्बल रेमेडीज मध्ये, ट्रीटमेंट मध्ये. ठीक आहे. त्याच्यात आपण काही बाकी मॅन्युफॅक्चरिंग करत नाही किंवा फॉर्म्युलेशन मध्ये करत नाही. आणि हेच क्रूड ड्रग्स आपल्याला स्टडीसाठी, जसं आपण ऍलोपॅथी मध्ये सिंथेटिक केमिकल्स वापरतो डायरेक्ट, पॅरासिटामॉल, ऍसिक्लोफिनॅक किंवा अजून नंबर ऑफ ऍस्पिरिन सारखे. तसंच हर्बल फॉर्म्युलेशन मध्ये आपण हे क्रूड ड्रग्स ऍज अ फॉर्म्युलेशन एजंट म्हणून वापरतो, कॉम्बिनेशन मध्ये किंवा मग सिंगल मध्ये. तर हे क्रूड ड्रग्सचे आपल्याला प्रॉपर्टीज वगैरे पाहिजेत. ओके. तर सुरुवात करण्यापूर्वी आपण जे पण क्रूड ड्रग्स पाहणार आहे, आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहिलं की फार्मॅकोलॉजिकल वेने पण क्लासिफिकेशन करता येतं. जसं लॅक्झेटिव्ह आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह आहे, कार्डिओटोनिक्स आहे. आपण क्लासिफिकेशन पाहिलं त्याच्या ऍक्टिव्हिटी नुसार. तर आता तसेच आपले हे छोटे छोटे टॉपिक्स आहेत, हे चालू होत आहेत. त्याच्यात आपण लॅक्झेटिव्ह पाहणार आहे, कार्डिओटोनिक पाहणार आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह, आणि त्याच्या खालचे ड्रग्स पाहणार आहे प्रत्येक ड्रग. ओके. त्या ड्रगचे सर प्रत्येकात आपण, येस, स्क्रीन दिसत नाहीये सर तुमची. हो, स्क्रीन बंदच केलेली मी, शेअर करणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येक ड्रगचं आपल्याला काय करायचंय, सिनोनिम पाहिजे. ओके. सिनोनिम पण कसे की युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे ते. उगाच आपल्या इकडं विदर्भात एक बोलतायत, मराठवाड्यात एक बोलतायत त्या भाषेला, तसं नाही. युनिव्हर्सली एक पाहिजे. म्हणजे जसं आपण फिनेलला सोप म्हणतो सगळीकडे, हिंदीत पण म्हणतात, मराठीत पण म्हणतात. तर सोप इज अ युनिव्हर्सल सिनोनिम. ठीक आहे. किंवा मँगो, अल्फेन्सिनोला मँगो म्हणलं जातं. बरोबर. मँगो युनिव्हर्सल सिनोनिम. तसंच बाकीचे जे ड्रग आहेत त्याचे सिनोनिम पण आपण युनिव्हर्सल जेवढे ऍक्सेप्टेड तेच लक्षात ठेवायचे. नंतर सेकंड, प्रत्येक फ्रूट ड्रग्स आपण बायोलॉजिकल सोर्स पाहणार आहे. ओके. या बायोलॉजिकल सोर्स मध्ये काय राहतं, तुमचं प्लांट यूज, पार्ट यूज, प्लांटचा कोणता पार्ट वापरणार आपण तो. नंतर एक मिनिट, प्लांटचा पार्ट कोणता वापरायचा. ठीक आहे. जसं आपण तुळशीची पानं घेतो किंवा पुदिन्याचे पानं घेतो, पुदिन्याचा रूट वापरतो का आपण, नाही वापरत. रूट्स मध्ये दुसरी काय ऍक्टिव्हिटी असेल, बट मोस्टली आपण लिव्स घेतो. ओके. तुळशीची किंवा पुदिन्याची, म्हणजे त्याच्यात ऍक्टिव्हिटी जास्त आहे, थेरॅपेटिक ऍक्टिव्हिटी. तर प्लांटचा पार्ट. ओके. त्याच्यानंतर त्याचं बायोलॉजिकल सोर्स. बायोलॉजिकल सोर्स मध्ये आपल्याला जीनस आणि स्पेसिस असे दोन वर्ड्स एक भेटेल तुम्हाला. जसं येईल एक्झाम्पल मी सांगेल तुम्हाला. तर बायोलॉजिकल सोर्स मध्ये पार्ट यूज, नंतर त्याचं जीनस, स्पेसिस, आणि लास्टली फॅमिली. ओके. फॅमिली म्हणजे आपण माहिती आहे जे मॉर्फोलॉजिकली सिमिलर दिसतात ड्रग. ओके. तर त्याला आपण एकाच फॅमिलीमध्ये काउंट करत असतो. हे मी आधी सांगितलं होतं तुम्हाला, एकदा परत रिवाइज केलं मी तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्हाला हे बायोलॉजिकल सोर्स थोडासा जड जाईल, कारण याच्यात मोस्टली लॅटिन लँग्वेज आहेत. ओके. तर त्याची ट्रिक्स पण आपण पाहणार आहेत, ऍज वेल एज त्याला आपण रट्टा पण मारणार आहेत. रट्टा मारायचं म्हणजे लक्षातच ठेवायचं, भोकून का होईना, लिहून होईना, कसं पण. ठीक आहे. कारण हा खूप महत्वाचा पार्ट आहे. जर हा पार्ट तुम्ही सोडून दिला, बायोलॉजिकल सोर्स, केमिकल कॉन्स्टिट्युएंट आणि सिनोनिम, तर डेफिनेटली यू विल गेट फेल्ड इन एक्झाम. ओके. तर आपल्याला फेल व्हायचं नाही, आपल्याला पास व्हायचंय. तो आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हे लक्षातच ठेवणं आहे. त्याची ट्रिक्स पण आहे, काही काही थोडेसे कॉमेडी नावं ठेवून पण आपण, किंवा रिदम मध्ये लक्षात ठेवून पण पाहू आपण त्याचे बायोलॉजिकल सोर्स कसे लक्षात राहतील त्यानुसार. ओके. तुमच्याकडून पण रिस्पॉन्स झाला तर सोपं जाईल खूप.
ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जसं मी सांगितलं, की फार्माकोलॉजिकल ऍक्शन नुसार आपण क्लासिफिकेशन केलेले ड्रग आणि त्याच्यानुसार अ, हे करणार आहे, ड्रग्स पाहणार आहे फार्माकोलॉजिकल ऍक्शन्स नुसार. ठीक आहे. तर मी एक शेअर करतो तुम्हाला स्लाइड. ओके. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. हो दिसतीये हो सर. सर. येस सर. गुड. काय लिहिलंय चॅप्टरचं नाव? Laxative drug. लॅक्झेटिव्ह ड्रग्स. लॅक्झेटिव्ह ड्रग्स. ओके. आणि खाली ड्रग्सची नावं. तर हा लॅक्झेटिव्ह ड्रग्स म्हणजे काय आहेत ते पाहू आपण. लॅक्झेटिव्ह म्हणजे काय बेसिकली? तर हे लॅक्झेटिव्ह जे आहे ते बेसिकली टर्म जी ती लॅटिन टर्म आहे. लॅक्झेट म्हणजे टू लूज, जसं आपण एक्झिट म्हणतो, एक्झिट म्हणजे बाहेर पडणं, तसंच लॅक्झेट म्हणजे लूज म्हणजे हरवणं. ओके. म्हणजे लॅक्झेटचा लॅटिन वर्ड आहे. तो ह्याचा मिनिंग काय, डेफिनेशन काय? द ड्रग्स विच लुजेस द बाउल. Okay, bowl or which drugs producing the or increasing and hastening intestinal evacuation. डेफिनेशन थोडस एकदा परत सांग. दोन डेफिनेशन आहे याच्यात. पहिली डेफिनेशन सगळ्यात सोपी, द ड्रग्स विच लुजेस द बाउल, BOWL, बाउल. बाउल म्हणजे तुमचं सॉलिड वेस्ट मटेरियल. ओके, पोटातलं. ड्रग विच लुजेस बाउल म्हणजे ज्यामुळे तुम्हाला पोट साफ होतं, असे ड्रग्स. किंवा मग दुसरा त्याचं डेफिनेशन अशी, द ड्रग्स विच प्रोड्यूस इन्क्रीज अँड हॅस्टनिंग द इंटेस्टायनल इव्हॅक्युएशन. ओके. ड्रग्स प्रोड्यूस इन्क्रीजिंग, ड्रग प्रोड्यूस करतात, वाढवतात आणि हॅस्टनिंग करतात. कशाचं? इंटेस्टायनल इव्हॅक्युएशन. इंटेस्टायनल मधलं जे पण पार्ट आहे वेस्ट मटेरियल होणारा, ओके, तो सगळा बाहेर फेकून द्यायचं काम हे लॅक्झेटिव्ह ड्रग्स करतात. ओके. और तिसरी डेफिनेशन अशी, ड्रग्स विच प्रमोट डेफिकेशन. डेफिकेशन म्हणजे इम्प्युरिटी, बॉडी इम्प्युरिटी. जे ड्रग्स तुमची बॉडी इम्प्युरिटी बाहेर फेकतात त्याला पण आपण लॅक्झेटिव्ह म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला जी सोपी वाटते ती लक्षात ठेवा. बाउल सगळ्यात सोपा वर्ड आहे. मेडिकल मध्ये बाउल स्टँडर्ड वर्ड आहे. ठीक आहे. तर बाउल आपण वापरतो ऍज अ वेस्ट ऑफ सॉलिड मटेरियल. ठीक आहे. ते सॉलिड आपण वेस्ट करतोय बॉडीतलं, त्याला बाउल म्हणतात. तर त्याचं लॅक्झेटिव्हची ही डेफिनेशन आहे. तर कोणते ड्रग्स आहे? आता ह्याच्यात नंबर ऑफ ड्रग्स आहे आपल्या ह्याच्यात, बट सिलेबस मध्ये आपल्याला एवढे 5च ड्रग आहे. एक ॲलो आहे, रुबाब आहे, कॅस्टर ऑइल आहे, इसॅपगोल आहे अँड सेन्ना. ओके, हे 5 ड्रग आहेत आपल्याला. अजून एक गोष्ट आपण ही सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही जिथं बसतायत अभ्यासाला म्हणजे लेक्चरला सध्या, ठीक आहे, तर त्या ठिकाणी शक्यतो सायलेंट झोन मध्ये बसा. कारण आपण हे बोलून घेणार आहे. क्लास राहिली तर कसं राहतो आपण तसं, बेचे पाडे, बेचे पाडे तुम्ही काय समजून घेतले ते का नाही? बेचा पाडा आपण रट्टा मारूनच लक्षात ठेवलाय, लिहून वाचून सारखं सारखं म्हणून. तसंच आपल्याला इथं हे ड्रग्स पण लक्षात ठेवायचे कंटिन्युअसली. सो आपण ह्याची रिव्हिजन पण साइड बाय साइड करत राहणार कंटिन्युअसली. सो अशा ठिकाणी बसत जिथं तुम्हाला डिस्टर्बन्स नाही, कॉन्सन्ट्रेशन थोडंसं स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे. सर आवाज येत नाही तुमचा. बाकीच्यांना पण येत नाही का? नाही येतोय सर, येतोय. येतोय सर. येतोय सर. येतोय सर. ठीक आहे. तो लॅक्झेटिव्ह ड्रग्स मधला पहिला जो ड्रग आहे हा आपला ॲलो. ओके. ॲलो फोटोवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की ही कोरफड बद्दल आपण बोलत आहोत. इथं पाहिलं तुम्हाला तर कोरफडच्या भरपूर स्पेसिस पाहायला भेटतील. ओके. हे वेगळं दिसतंय, याच्यावर थोडे व्हाईट व्हाईट स्पॉट दिसत आहे. ही लाल ब्राउनिश आहे थोडीशी, ही डार्क ब्राऊन शेड मध्ये कोरफड आहे, ही रेडिश ब्राऊन आहे,
ही कोरफड आहे पण याला स्पाइक्स खूप मोठे स्पाइक्स म्हणजे काटे साईडला आलेले. ठीक आहे, हायर मोठी साईड आहे. ओके, तर ॲलोचे हे मल्टिपल स्पेसिस आहे. आपण स्पेसिस पाहू पुढं कसे. ओके, व्हरायटी आपण पाहू. तर पहिली सिनोनिम पाहूया. इथं तुम्हाला जे दिसतंय वरती ॲलोच्या नावाखाली ग्रीत कुमारी, कोरफड आणि मुसाभार 3 नावाने ओळखली जाते. संस्कृतमध्ये त्याला म्हणलं जातं ग्रीत कुमारी. ओके, सिनोनिम्स आहे. कधी कधी सिनोनिमच्या नावाने पण विचारला जाऊ शकतो क्वेश्चन की ग्रीत कुमारीचं बायोलॉजिकल सोर्स सांगा. ओके, असं पण विचारलं जाऊ शकतो. तो लक्षात ठेवा. ग्रीत कुमारी कशाला म्हणतो? ॲलोला. ओके, देन कोरफड. कोरफड तुम्हाला माहिती सगळ्यांना मराठीत कोरफड म्हणतात आणि हिंदीमध्ये मुसाभार. ओके, असं म्हणलं जातं. देन बायोलॉजिकल सोर्स. जसं मी सांगितलं तुम्हाला आधी एक्सप्लेन केलं की बायोलॉजिकल सोर्स मध्ये आपण प्लॅन्टचा पार्ट आणि नंतर जीनस स्पेसिस आणि लास्टली त्याची फॅमिली पाहणार आहोत. ओके, सो मी असं शिकवतो थोडस. ह्याच्यात हा जो पार्ट आहे हा तुमचा पूर्ण बायोलॉजिकल सोर्स आहे. ओके, दिस इज द ड्राईड ज्यूस ऑफ लीफ ॲलो बार्बाडेन्सिस. जिनस काय ह्याच्यात? ॲलो. स्पेसिस कोणती? बार्बाडेन्सिस. ॲलो बार्बाडेन्सिस. मनातल्या मनात म्हणून घ्या एकदा. मी माईक अनम्यूट करायला सांगितलं असतं सगळ्यांना पण टाइम जास्त जाईल. ओके, 5 वेळेस म्हणायचं सगळ्यांनी. ॲलो बार्बाडेन्सिस. ड्राईड ज्यूस ऑफ ॲलो बार्बाडेन्सिस. ड्राईड ज्यूस ऑफ ॲलो बार्बाडेन्सिस. ड्राईड ज्यूस लक्षात ठेवा. ज्यूस ड्राईड कसा होऊ शकतो? आता तो एक प्रश्न राहतो तुम्हाला. कोरफडचा रस पाहिला असेल तुम्ही काढून. ओके, लीफ काढतात, लीफ मधून त्याचा गर काढला जातो. गर काढून मिक्सर मधून काढतात. ओके, पण तरी पण ते कोलॅडल फॉर्म मध्ये राहतात. ते ॲलोचा जो गर राहतो तो चिकट राहतो. ओके, तर त्याला काय केलं जातं? ड्राय केलं जातं सन ड्राय मध्ये. ते ड्राय केल्यानंतर त्याची पावडर बनते. तर त्याला म्हणतो आपण ड्राय ज्यूस. त्याच्यावर आपण कोणती प्रोसेस केली का? नाही केली. तो तसाच ज्यूस आहे. त्याला आपण फक्त ड्राय केलेलं आहे. म्हणजे कलेक्शन केलं आपण, ड्राईंग केली. म्हणजे तो क्रूड ड्रग झालाय. ठीक आहे, कशाचा आहे तो? ॲलो बार्बाडेन्सिस. फॅमिली लिलिएसी. काय फॅमिली? लिलिएसी. लक्षात राहील, हा खूप महत्वाचा पार्ट राहतो बायोलॉजिकल सोर्स प्रत्येक ड्रग मध्ये. So, biological source, these are the dried juice of leaf aloe barbadensis family liliaceae. आता ह्याच्या व्हरायटीज आहे ॲलोच्या. इट इज केप ॲलो, इराको ॲलो, टोकोट्रिन ॲलो. कोणते? केप ॲलो, इराको ॲलो, टोकोट्रिन ॲलो. ओके, तर ह्याच्या आपण प्रॉपर्टीज पाहू पुढं काय कसं ओळखायचं, कोणती स्पेसिस कशी आहे. तर त्यासाठी व्हरायटी ओळखण्यासाठी एक क्लंच टेस्ट केली जाते. ओके, क्लंच टेस्ट मध्ये काय? 2 ml ऑफ ॲलो ज्यूस, जी पण तुम्हाला कोरफड भेटली त्याचा 2 ml ज्यूस घेतला, त्याच्यात कॉपर सल्फेट ऍड केलं 2 ml CuSO4. देन त्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड NaCl आपण ऍड केलंय आणि शेवटी 90% अल्कोहोल ऍड केलं. ओके, कॉमन आहे सगळे इन्ग्रेडियंट पण कॉमन आहे, केमिकल्स पण कॉमन आहे. ॲलो ज्यूस घेतलाय, कॉपर सल्फेट टाकलं, सोडियम क्लोराईड टाकलं, अल्कोहोल टाकलं. त्याच्यानंतर जो केप ॲलो आहे, ओके, हा शक्यतो साऊथ आफ्रिकन स्पेसिस मध्ये सापडतो हा केप ॲलो. याचा फेंट कलर येतो खूप. ओके, जो पण कलर येतो फेंट येतो खूप, लाईट शेड. आपण सांगू नाही शकत एक्झॅक्टली कोणता शेड आला. ठीक आहे, देन सेकंड क्युरॅको ॲलो. क्युरॅको ॲलो तुम्हाला आपलं ब्राऊन कलरचा. ओके, ब्राऊन कलरचे लिप पाहिले ना आपण स्टार्टिंगच्या इमेज मध्ये, तो आहे तुमचा क्युराको ॲलो. त्याचं ऑब्झर्वेशन, दॅट इज द वाईन रेड कलर. आणि लास्टली सोकोट्रिन ॲलो. सोकोट्रिन ॲलो मध्ये कोणताच कलर शो करत नाही. म्हणजे आपली जे नॉर्मल तुम्ही हिरवे पाहतात घरात लावलेले ग्रीन कलरचे सोकोट्रिन ॲलो, त्याच्यामध्ये ही टेस्ट निगेटिव्ह दाखवतात. कोणताच कलर येत. तो ह्या 3 स्पेसिस आहेत, याच्यावरून आपण ॲलो आयडेंटिफाय करू शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. ओके, ऑलरेडी आपण बॉन्ड ट्रॅगर टेस्ट पाहिलेली. काय होती बॉन्ड ट्रॅगर टेस्ट मध्ये? आठवतंय? अल्कलॉइड मध्ये आयडेंटिफिकेशन टेस्ट, बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. येस सर. सांगा
सर powder plus dilute H2SO4 त्याला boil and filter and accuse equal value of CaCl3 ethers. That will shake wheel separate organs and add NH3 in Organic. organic layer and pink and red बरोबर color sir last time. बरोबर. Bronze strike test. ह्याच्यामध्ये पहा आपण H2SO4 नाही टाकलेला आहे, ह्याच्यात आपण डायल्यूट HCl वापरलाय. ओके, मॉडिफिकेशन केलंय काही ना काही. ह्याच्यात काय केलं, सर 0.1. वो 2 बच्चे वेटिंग पर है. ठीक आहे. हो, मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट आपण इथं मॉडिफाईड म्हणतोय. ओके, बॉन्ड ट्रॅगर टेस्ट वेगळी, मॉडिफाईड वेगळी. ही पण मॉडिफाय काय केलं याच्यात, ड्रग घेतलाय 2 ml, याच्यात आधी फेरिक क्लोराईड टाकलाय आणि नंतर 2 ml डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलाय. ओके, ह्याच्यामध्ये बॉईल वगैरे काहीच केलेलं नाही. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर क्लास टेस्ट, सॉरी, तुमच्या ह्या टेस्ट मध्ये काय होतं, एक सेकंड ना. आवाज येत नाही. हा, एक मिनिट. ओके, केमिकल टेस्ट मध्ये यांनी मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट सांगितली. ओके, तर मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅगर टेस्ट मध्ये काय केलं त्यांनी, वी टेकन द 0.1 ग्रॅम ड्रग. ओके, त्याच्यानंतर 5% सोल्युशन ऑफ फेरिक क्लोराइड. ओके, फेरिक क्लोराइड टाकल्यानंतर त्याच्यात डायल्यूट HCl टाकलाय. त्याच्यानंतर आपण हीट केली. ओके, बॉइलिंग केलं वॉटर बाथवर, नंतर कूल केलं. कूलिंग झाल्यावर बेन्झीन टाकायचंय. ओके, ही सगळी प्रोसेस पुढची टाकायची राहिली. ठीक आहे, मी इथं टाकून देतो. ठीक आहे, फेरिक डायल्यूट HCl टाकलंय. HCl केल्यावर त्याला आपण बॉईल केलंय नंतर. ब्रॅकेट मध्ये लिहितो मी बॉईल. ओके, बॉईल केलं नंतर त्याला कूल केलं आपण. ओके, कूलिंग केली नंतर त्याच्यामध्ये काय टाकले आपण, बेन्झीन टाकलंय. बेन्झीन. बेन्झीन सोल्युशन आपण ऍज अ ऑर्गॅनिक लेअर म्हणून, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून ऍड करत असतो. बेन्झीन टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यातून सेपरेट आउट केला ऑर्गॅनिक लेअर आणि त्याच्यात इक्वल अमाऊंट मध्ये आपण NH3 टाकला. ओके, त्याच्यात केलं मी सेपरेट बेन्झीन लेअर. ओके, and then we are adding equal amount of NH3, right? NH3. ओके, हा NH3 आपण टाकला, म्हणजेच अमोनिया टाकला आपण इक्वल अमाऊंट मध्ये. आणि त्याच्यानंतर पिंकिश रेड कलर तुम्हाला ऑब्झर्व झाला. ओके, ऑब्झर्वेशन मध्ये काय येणार, पिंकिश रेड कलर. ओके, टेस्ट माझ्या मते एडिटिंग करताना उडाली त्याच्यामुळं प्रॉब्लेम आला. ठीक आहे, तर टेस्ट पूर्ण तुमची अशी होती, 1 ग्रॅम ड्रग, 2 ml 5% फेरिक क्लोराइड आणि 2 ml HCl हे आधी घेतलंय. आपल्या बॉन्ड ट्रॅगर टेस्ट मध्ये काय केलं आपण, डायल्यूट H2SO4 टाकल्यानंतर बॉईल केलंय. याच्यामध्ये फेरिक क्लोराइड टाकलंय आणि डायल्यूट HCl पण टाकला. ठीक आहे,
आणि त्याच्यानंतर तुमचं बॉइलिंग सुरू केली. बॉईल झाल्यानंतर कूल केलं त्याच्यात. ओके, बॉन्ड ट्रॅकर मध्ये पण कूल केलं, बट त्याच्यामध्ये बॉन्ड ट्रॅकर टेस्ट मध्ये आपण क्लोरोफॉर्म टाकला होता. ओके, क्लोरोफॉर्म टाकला म्हणजेच तुमचा ऑर्गॅनिक सॉल्व्हंट टाकलं, ह्याच्यामध्ये आपण बेन्झीन टाकलंय. ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्यात पण आपण ऑर्गॅनिक लेअर सेपरेट केली, त्याच्यामध्ये अमोनिया ऍड केला. त्याच्यात पण आपण बेन्झीन लेअर सेपरेट केली आणि अमोनिया ऍड केलं. ओके, आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन काय भेटलं आपल्याला, दॅट इज पिंकिश रेड कलर. लक्षात राहील ही टेस्ट थोडीशी सेमच आहे, जास्त हे नाही, फक्त पहिली स्टेप जी आहे ती वेगळी आहे. पहिली स्टेप कोणती, ही स्टेप, त्याला मी हायलाइट करून ठेवतो. ओके, होत नाहीये. ठीक आहे, तर ही जी टेस्ट स्टेप आहे पहिलीच फक्त मॉडिफिकेशन आहे. तुम्हाला ड्रग घेतलाय 5% फेरिक क्लोराइड आणि HCl, त्याच्यानंतर बॉईल कूल, बेन्झीन, ऍडिशन ऑफ अमोनिया अँड ऑब्झर्वेशन इज पिंकिश रेड कलर. लक्षात ठेवा, ऍलो पण तुमचा अल्कलॉइड मधलाच एक पार्ट आहे. ओके, अल्कलॉइडचा आहे, बट वेगळ्या टाईपचा अल्कलॉइड आहे, त्यामुळे ह्याला आपण मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅकर टेस्ट वापरतो फक्त ऍलो साठी. बाकीचे जेवढे पण अल्कलॉइड्स आहेत त्याच्यासाठी आपण बॉन्ड ट्रॅकर टेस्टच अप्लाय करत असतो. ओके, सेकंड टेस्ट त्याच्यासाठी ड्रग प्लस ब्रोमिन वॉटर, तुमचं जे ज्यूस आहे, ड्राईड ज्यूस आहे आपला ऍलोचा, बरोबर, तर त्याच्यासाठी आपण ब्रोमिन वॉटर ऍड केलं, यू गेट येलो कलर प्रेसिपिटेट ऑफ टेट्राब्रोमाइड. ओके, ब्रोमिन जे आहे त्याचं Br4 कंपाऊंड तयार होऊन जातो आणि येलो प्रेसिपिटेट येतो, म्हणजेच तुमचा अल्कलॉइड्स त्याच्यात प्रेझेंट आहे ऍलोचे. ओके, नंतर केमिकल कॉन्स्टिट्यूएंट, ऍलो मध्ये कोणकोणते केमिकल कॉन्स्टिट्यूएंट प्रेझेंट आहे, दॅट इज बॅरबॅलॉइन, ग्लायकोसाइड. ओके, ग्लायकोसाइड मधला एक पार्ट आहे. आपण सी ग्लायकोसाइड पाहिला, सी म्हणजे जिथं तुमचा OH ग्रुप कार्बनला अटॅच आहे तो झाला सी ग्लायकोसाइड. देन ऍलोइमोडिन, ऍलोइमोडिन आपण पाहिलं होतं अल्कलॉइड्स मध्ये, हा तुमचा मेन ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट आहे, इट इज द ऍलोइमोडिन. ओके, also there is a inside ऍलोइमोडिन ए, ऍलोइमोडिन बी, हे दोन्ही पण प्रेझेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त केप ऍलो जो आहे स्पेसिस व्हरायटी, त्याच्यामध्ये बीटा बार्बोलाइन प्रेझेंट आहे. मेन तुमचं काय इथं ब्ल्यू कलर मध्ये जो लिहिला आहे बार्बोलाइन आणि ऍलोइमोडिन, हे तुमचे ऍक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्यूएंट आहे. हे दोन जरी लिहिले तरी तुम्हाला सफिशियंट आहे. सो ऍलोच हे काय सिनोनिम, ग्रीत कुमारी, कोरफोड, मुसावर. Biological source, these are the dried juice of leaves Allobarbadensis. Okay, dried juice of leaves Allobarbadensis, family Liliaceae. ओके, जेवढे पण फॅमिली आहेत मोस्टली, तर त्याच्या शेवटी ऍसी हा शब्द राहणार आहे. लेग्युमिनासी, लिलियासी, युफोर्बियासी, पॉलिगोनॅसी. ओके, हे सगळे फॅमिली स्पेसिस आहे, सी असणार आहे शेवटी. फक्त काही ठराविक फॅमिली ज्याच्यात सी लागत नाही शेवटी, ते आपण पाहू जसं ड्रग येईल. सो फॅमिली काय त्याची, लिलियासी. ठीक आहे, नंतर त्याचं आपण व्हरायटी आयडेंटिफाय करण्यासाठी क्लन्स टेस्ट केली. क्लन्स टेस्ट मध्ये काय टाकलं आपण, सगळे सोपे केमिकल्स होते. कोणकोणते होते पहा, 2 ml ऍलो ज्यूस टाकला, 2 ml कॉपर सल्फेट टाकलं, मीठ आणि अल्कोहोल. ओके, सोडियम क्लोराइड अँड अल्कोहोल आपण ऍड केलं. केप ऍलो फेंट कलर, क्युराक ऍलो वाईन रेड कलर, टोकोट्रिन ऍलो नो कलर. क्लिअर आहे. हे पण खूप वेळा विचारलेली ही क्लन्स टेस्ट. ओके, असं पण विचारलं जाऊ शकता, ऍलोची व्हरायटी आयडेंटिफाय करण्यासाठी कोणती टेस्ट असती आणि एक्सप्लेन करा, असं विचारलं जाऊ शकतं. बऱ्याचदा क्लन्स टेस्ट केलेली असते, पण क्वेश्चन असा फिरवून विचारल्यामुळं लक्षात राहत नाही. सो लक्षात ठेवा, आयडेंटिफिकेशन साठी तुम्हाला क्लन्स टेस्ट इम्पॉर्टंट आहे. नंतर नॉर्मल ज्यावेळेस तुम्हाला आयडेंटिफिकेशन केमिकल टेस्ट करायचे आहे ऍलोच्या, त्यावेळेस मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅकर टेस्ट तुम्हाला अप्लाय करायची. मॉडिफाईड बॉन्ड ट्रॅकर टेस्ट त्याच्यामध्ये
हा जो पार्ट आहे पहिला 0.1 ग्रॅम ड्रग 2 ml 5% फेरिक क्लोराइड आणि 2 ml HCl हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय घेतलं पहिल्या नॉर्मल बॉन्ड ट्रॅकर टेस्ट मध्ये डायल्यूट एस्टिओसोपर घेतलं. याच्यामध्ये फेरिक क्लोराइड आणि HCl घेतलेलं आहे. ठीक आहे, क्वांटिटी बऱ्याचदा विसरून जातात. क्वांटिटी जरी विसरली तरी तुम्हाला केमिकल्स विसरायचे नाहीत. ओके, केमिकल्स खूप महत्वाचे. त्याच्यानंतर हे केमिकल पहिली स्टेप झाल्यानंतर त्याला बॉईल कूल केलं, बेन्झिन टाकलं, नंतर बेन्झिन लेअर सेपरेट करून अमोनिया टाकला बेन्झिन लेअर मध्ये आणि त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन तुम्हाला पिंक रेड कलर भेटला त्याच्यात. दुसरी टेस्ट करतो त्याच्या व्यतिरिक्त ब्रोमिन वॉटर ड्रग घ्यायचा, ब्रोमिन वॉटर घ्यायचा, येलो कलर प्रेसिपिटेट भेटतो त्यात. ठीक आहे, केमिकल कॉन्स्टिट्यूएंट मध्ये बॅरबॅलॉइन आणि ॲलोइमोडिन हे दोन लक्षात ठेवा, बॅरबॅलॉइन आणि ॲलोइमोडिन. लास्टली याचे युजेस. ओके, आता तुम्हाला माहिती आहे कोरफड तुम्ही बरेच जण घेत असाल घरात. सकाळी उठल्या उठल्या जे जुने लोक आहेत ते घेत होते. ते तुम्ही घेता की नाही माहित नाही मला, बट युजेस भरपूर आहे त्याचा. इरिटंट फर्गेटिव्ह. ओके, म्हणजे तुमचं सकाळचं जे काम राहतं पोट साफ करायचं तर ते फर्गेटिव्ह म्हणजे आपण जसं पाहिलं लॅक्झेटिव्हचं काम काय, लुजेस द बाउल. ओके, बऱ्याच जणांना सगळे त्रास राहतो पोट साफ न व्हायचा, तर त्यावेळेस हे कोरफड ज्यूसने राहत नाही. जसं रात्री झोपताना डायजेशनचा बऱ्याच जणांना त्रास राहतो, ते कायम चूर्ण घेत असतात. तसंच सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच जणांना पोटाचं दुखणं पण चालू राहतं, स्पेशली जे हाय एजेड पर्सन आहेत त्यांच्यासाठी, तर ते कोरफडचा ज्यूस प्रेफर करतात. ओके, त्याच्यानंतर अँटी स्पाझमोडिक. ओके, अँटी स्पाझमोडिक आहे. त्याच्यानंतर अँटी स्पाझमोडिक म्हणजे तुमचे जे जॉईंट्स राहतात बऱ्याचदा चमक येते, काही असं जड वजन उचलायला गेलं किंवा कुठेतरी एकदम अवघडलं तर खूप जास्त चमक निघतात जॉईंट्स मध्ये स्पेशली. तर त्या चमक निघू नये किंवा त्याच्यावर उपचार म्हणून हे अँटी स्पाझमोडिक त्याला म्हटलं जातं. स्पाझम म्हणजे सडन कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स. ओके, जे मसल्स आहे स्पेशली जॉईंट मसल्सचे, लिगामेंट्स आणि जॉईंट्सचे, तिथं हे कॉन्ट्रॅक्शन होतं सडन मसल्स आणि तुम्हाला एकदम अशी जॉईंट्सला चमक येते, त्याला स्पाझम म्हणतो. तर हे अँटी स्पाझमोडिकचं पण काम करतं. देन these are the protective against these are the protective agent in cosmetic and radiation. Okay, आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या वेळेस एक्सरे वगैरे काढायला गेले असाल तर त्यावेळेस पाहिलं असेल की वरती अगोदर जेल लावलं जातं तुम्हाला स्किनला. ठीक आहे, म्हणजेच हे प्रोटेक्शन म्हणून वापरलं जातं. बरेच जण आता कॉस्मेटिक्स मध्ये पण वापरायला लागले, झोपताना ॲलोवेरा जेल लावून झोपतात स्किनला वगैरे, कारण रेडिएशन राहतं, दिवसभराचं उन्हात फिरायचं राहतं, स्पेशली मार्केटिंग मध्ये जे करणारे राहतात ते, तर ते ॲलोवेरा जेल वगैरे लावून झोपतात जेणेकरून स्किनला काही हार्मफुल इफेक्ट भेटणार नाही. ओके, देन प्रिव्हेंट रिंकल्स. रिंकल्स म्हणजे सुरकुत्या तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या, ते पण कमी होतात. अँड ऑल्सो प्रोमोट्स द हेअर ग्रोथ. ओके, केस वाढीसाठी पण याचा ॲलो म्हणजे कोरफडचा वापर केला जातो. ठीक आहे, आता तुमच्यापैकी कोण सांगते मला बायोलॉजिकल सोर्स ऑफ ॲलो? हात वर करा, एकच जणांनी सांगा. क्वेश्चन सांगा सर. येस, जयदेव सांगा. सर क्वेश्चन रिपीट करा सर, ऐकू आलं नाही सर, आवाज झाकट झाला. आवाज नाही सर तुमचा, ब्रेक होतो. बायोलॉजिकल सोर्स ऑफ ॲलो कोण सांगतंय? यस, हाँ सोफिया बोलिए. अत्तर सोफिया. dried juice of the leaves and barbadensis aloe barbadensis. ॲलो बार्बाडेन्सिस फॅमिली. Lily फॅमिली काय? लिलियासी. लिलियासी.
येस लिलियासी थोडस अवघड आहे बोलायला त्यामुळे मी बोलायला सांगतो. Dried juice of येस जावेद बोलो आप बोलो. हेलो बार्बाडेंसिस फॅमिली हो ना. लिलियासिस लिलियासिया बरोबर. येस करत नाही ना तुम्ही सांगा. dried juice of leaf aloe, barbadensis, and family Liliaceae. येस ह्याच्यामधलं जीनस कोणतं स्पेसिस कोणतं ॲलो बार्बाडेन्सिस मध्ये? हॅलोजिनस आहे आणि ज्यूस बार्बाडेन्स आहे. येस Sir, स्पेसिस तुमची aloe- बार्बाडेन्सिस आहे. ओके ज्यावेळेस हा, पण sir, बायोलॉजिकल barbadensis. सोर्स विचारला जातो ना तो हा बरोबर. ज्यावेळेस पण हे विचारलं जातं बायोलॉजिकल सोर्स त्यावेळेस तुम्हाला फॅमिली सहित ते लिहिणं आहे. जेवढं पूर्ण सेंटेन्स मी सांगितलं इट इज द ड्राईड ज्यूस तिथपासून तर फॅमिली पर्यंत. येस आवाज येतोय ना माझा? येतोय sir. सर परत सांगता का? रिपीट करा. सर रिपीट करा सर आवाज गुतू लागला सर आवाज नाही येत सर आम्हाला बरोबर. हॅलो सर. ओके हा एक मिनिट थांबा. तर नेटवर्क इश्यू चालू आहे थोडस. ठीक आहे 15 मिनिटात परत जॉईन करा कारण मीटिंग पण संपत आली 2 मिनिट राहिले संपायला. रिजॉईन करा सगळ्यांनी मीटिंग. हो सर चालेल. किती मिनिटांनी करायची लगेच 15 मिनिटांनी. मेसेज टाकत लगेच जॉईन करा 2 मिनिटात. 15 मिनिटांसाठी आपण घेणार आहे पुढची मीटिंग. ओके सर 4 वाजेपर्यंत. कंटाळा यायला लागला आणि परत बंद बोलत होते